श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची रीडिंग जी आपण बघणार आहे की संकट आयुष्याचं तुमचं कमी झालेलं आहे की नाही? का अजून त्याचा प्रवास सुरूच आहे? की आयुष्यात बदल कधी होणार आहे का नाही? का आयुष्य असं ठरवलेलं आहे परमेश्वराने की तुमच्या आयुष्यात दुःख द्यायचं आहे? काय आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये किंवा काय आहे तुमच्या नशिबामध्ये हे आपण आता चेक करणार आहोत. कोणत्या गोष्टी, सुख, दुःख काय तुमच्यासाठी घेऊन येत आहे हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. संकट आयुष्यातून कमी होतंय का नाही? आयुष्याची सुरुवात अशीच राहणार आहे? त्रास तुम्हाला होत राहणार आहे का? श्री स्वामी समर्थ. ओके. त्रास तर होईल ही जरा शंका कमीच आहे. कारण इथं जर बघायला गेलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ आहे, सेलिब्रेशन आहे, एखादं जस्टिस आहे, पैशासंदर्भात आयुष्यात कोणत्या गोष्टीचं सेटलमेंट तुमचं व्यवस्थित नसेल, पैशासंदर्भात ग्रोथ नसेल किंवा एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा एखाद्या नोकरीमध्ये तुम्हाला यश पाहिजे असेल किंवा आयुष्याची सुरुवात करायला ज्या पैशाची गरज असते, आर्थिक परिस्थिती जी आपली व्यवस्थित लागते, ती परिस्थिती जर व्यवस्थित नसेल, तर परमेश्वराचा हात तुमच्यापर्यंत येतोय आणि परमेश्वर तुम्हाला साथ देण्याचा प्रयत्न करताय. आजवर जे झालं त्यापेक्षा परमेश्वराची साथ तुम्हाला लाभत आहे, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे परमेश्वराचा, स्वामी समर्थ महाराजांचा. आणि हे जानेवारी महिन्यापासूनच सुरू होतंय. हे पण तितकंच सत्य आहे, की तुमच्यात बदल घडणार आहे. हे पहिल्या डेकवरून येस, इथं पण कॉइनच आलेला आहे. तुमचं ड्रीम, तुमचं स्वप्न, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी तुम्ही ज्या गुरूंना मानता तो गुरु तुम्हाला साथ देत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं सगळं काही चांगलं होईल. हा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही चांगलं कार्य करत आहात. हे पण तितकंच सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओके. पैशा रिलेटेडच आहे बघा. तिन्ही पण कॉइनचीच कार्ड आहेत. ते पण कॉइन, हे पण कॉइन आणि हे पण कॉइन म्हणजे पेंटिकल. पेंटिकल संदर्भात जास्त मला इश्यू दिसत आहे. पैशा संदर्भात तुमचे काही प्रॉब्लेम असतील, जितका हवा तेवढा साठा होत नसेल किंवा आर्थिक परिस्थिती जितकी आहे तुमची त्यापेक्षा कमी तुमचा मोबदला तुम्हाला मिळत असेल, कमी तुमच्या आयुष्याची सपोज आता आयुष्यात इतके प्रॉब्लेम आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत. पण तुमच्या आयुष्यात जितका पैसा अवेलेबल म्हणजे रोजच्या जीवनातल्या गरजा आहेत तेवढ्या भागतायत किंवा तेवढ्या गरजा पूर्ण होतायत. पण तिथून पुढे जाण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या गोष्टीकडून मन मारावं लागतं तुम्हाला. अशा सुद्धा काही गोष्टी घडतायत. तर हे का घडतंय किंवा घडत होतं पण. आणि आता स्वामींची इच्छा आहे, की या जानेवारी महिन्यापासून तुमच्यामध्ये चेंज होतोय. एक चांगली बातमी तुम्ही मला वाटतं, की पास्टमध्ये खूप चैन्या केल्या असतील किंवा मौज-मजा केली असेल किंवा पैसा टिकू नये किंवा राहू नये यासाठी देवाने आता तुमची म्हणजे पास्टमध्ये पाठ फिरवली असेल. कारण तुम्ही देव देऊन पण बघतो आणि घेऊन पण बघतो. मग त्यामुळे तुम्हाला ह्या पास्टमधल्या ज्या अति गोष्ट जर वायफाय खर्च जो झालेला आहे आयुष्यात म्हणजे एक जबाबदारी व्यक्ती म्हणून तुम्ही राहिलेल्या नाहीये. त्याचं सुद्धा कुठेतरी यामध्ये दिसतं आहे तसं, की तुमच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टींमुळे किंवा निगेटिव्ह वागण्यामुळे किंवा बालिशपणाचा स्वभाव असल्यामुळे 4 पैसे येत आहेत, तर ते साठवायचे कसे, ठेवायचे कसे, खर्चायचे कसे, या सगळ्याची बुद्ध्या अपुरी पडत असल्यामुळे, ज्या निगेटिव्ह गोष्टींमुळे, ज्या निगेटिव्ह विचारांमुळे तुमचं जे नुकसान पास्टमध्ये झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आर्थिक गरजा कंप्लीट होण्यासाठी त्रास होतो आहे. म्हणूनच परमेश्वराने आत्ता तुम्हाला चांगली वेळ बघून तुमच्या पुढे हात केलेला आहे आणि ते लवकरात लवकर चांगलं व्हावं आणि तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं हे सुद्धा देवाला वाटतंय. तुम्ही ज्या गुरूंना मानताय त्या गुरूंना वाटत आहे. आता हे डेक आहे थर्ड, सॉरी, 3 ऑफ पेंटिकल्स. इथे पण पेंटिकल्स आहेत. मी मगाशी सांगितलं ना ब्लॅक पेंटिकल्स आहेत. ब्लॅक आहेत. वरती कॉइन आहेत, पण ते ब्लॅक आहेत. म्हणून मी सांगते, की ब्लॅक म्हणजे चुकीच्या मार्गाला तुम्ही पैसा लावला असेल किंवा चुकीच्या मार्गातला पैसा तुमच्याकडे आलेला असेल, पास्टमधल्या काळातला. त्यामुळे तुम्हाला हा पैसा आला पण आणि गेला पण. त्यामुळे तो चुकीच्या मार्गाने आला आणि चुकीच्या मार्गाला गेला. आणि असं जर तुमच्या आयुष्यात असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा, की पास्टमध्ये जर तुम्ही म्हणजे ज्यावेळी समजूतदारपणा नव्हता, बालिश स्वभाव होता, तुम्हाला समजलं नाही, की मी हे काय करतोय किंवा काय केलं पाहिजे किंवा एखादं 2 नंबरचा बिझनेस असेल किंवा अजून काहीही असू शकतो. ब्लॅकचा पैसा जर असेल, तो ब्लॅकमध्येच जातो असं म्हणतात.
माझ्या तर आयुष्यात तसा काही इश्यू नाहीये अजून. त्यामुळे मला या गोष्टीचा अनुभव नाहीये. पण हे जे आहे ते ब्लॅक कॉइन्स आहेत आणि ते ब्लॅक मार्गालाच जाणार आहे. त्यामुळे हे तुम्ही पास्टमध्ये केलेलं आहे त्याचं तुम्हाला उघडकीस देण्यासाठी किंवा तुम्हाला सांगण्यासाठी आहे, की जे संकट आहे ते पैशासंदर्भात आहे. जे रिलेटेड झालेले आहेत, ते पूर्णपणे पैशासंदर्भात आहेत. पैशासंदर्भात आहेत. आता अजून काय एनर्जी दिसत आहे तुमच्याबद्दल हे आपण बघूया. बघा, तुमचं म्हणजे कसं झालेलं आहे, की व्यक्तिमत्व छान आहे, पण तुम्ही फसत गेला. पास्टमध्ये संकटामध्ये ज्या गोष्टी तुमच्या झाल्या पास्टमध्ये, तुम्ही संगतीमध्ये फसत गेला. सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात म्हणजे न कळता तुम्हाला कळत नव्हतं. म्हणजे त्यावेळेला खरं तुम्हाला सांगितलं जायचं वेगळं आणि केलं जायचं वेगळं. तुम्हाला ते वेगळं म्हणजे अ, समोर वेगळं होतं आणि तुमच्या पाठीमागे काहीतरी वेगळं विश्वासघात केलेला असं लोकांनी पैशासंदर्भात तुम्हाला पुढे करायचं आणि त्यांनी मागे राहायचं. हा सगळा खेळ तुमच्यासोबत खेळलेला आहे आणि हा खेळ तुमच्यासोबत झालाय आणि ह्या खेळाला तुम्ही फसलाय आणि नंतर तुम्हाला कुठेतरी जाणीव झाली आणि नंतर तुम्हाला समजले, की हे माझ्या आयुष्यात घडलं आणि मला हे यामुळे माझ्या आयुष्याचं विस्कटीत झालं आणि मी पश्चाताप सुद्धा या गोष्टीचा करत आहे, की मी केलं काय आणि झालं काय? श्री स्वामी समर्थ. येस. यात इन्व्हॉल्व थर्ड पार्टी सुद्धा असू शकते पास्टमध्ये. थर्ड पार्टी रिलेशन असू शकतं. तुमचं लव्ह रिलेशनच्या थ्रू आहे हे. लव्ह रिलेशनच्या थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या असतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये त्रास, वेदना आत्ताचा तुम्हाला जाणीव होते आहे, की पास्टमध्ये ज्या मी गोष्टी बालिशपणा जो केलेला आहे, तो कदाचित या गोष्टींमुळे आहे, थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे आहे. माझ्या साथ दिलेल्या व्यक्तीने मला फसवलं, मला त्रास दिला, मला वेदना दिल्या. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत घडत गेल्या आणि तुम्ही वारंवार त्या गोष्टीला फसत गेला. पण त्यावेळी तुमच्या लक्षात ते आलं नाही, की हे चुकतंय, आपण इथे चुकतोय किंवा माझ्या आयुष्यात मला मला हा त्रास होतोय किंवा मला समोरचा व्यक्ती फसवत आहे. हे तीच आहे, की तुम्हाला समोरच्या व्यक्तीने विश्वासात घेतलं, तुम्हाला फसवलं, तुम्हाला त्रास दिला, तुमचा विश्वासघात केला. तुम्हाला अतिविश्वास ठेवून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आणि एकदा दोनदा नाही, असं खूपदा केलं, जेणेकरून तुम्हाला त्रास झाला पाहिजे, तुम्हाला वेदना झाल्या पाहिजे, तरी सुद्धा त्या व्यक्तीला काही फरक पडला नाही. त्याचा हेतू फक्त एकच होता, पैसा आणि पैसा, पैसा घेणे आणि तुम्हाला काय त्रास होतोय किंवा काय होत नाहीये याचा विचार करायचा नाही. अशा रीतीने तुमच्यामध्ये अशा रीतीने तुमच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा मला दूर सगळा तोंडात जायलाय, मला बोलता पण येईना म्हणून ते साईडला ठेवलं. अ, तर हे तुम्हाला इतका त्रास दिला, इतक्या वेदना दिल्या, तरी सुद्धा त्या व्यक्तीचं समाधान झालं नाही किंवा त्याला वाटलं नाही, की तुमच्यावर अन्याय होतोय, तुम्हाला त्रास होतोय, आपण हे असं वागलं नाही पाहिजे, असं सुद्धा त्या व्यक्तीला वाटलं नाहीये. कारण त्या व्यक्तीने इतका घाव केलेला आहे तुमच्यावरती, एकदा दोनदा ठीक आहे, पण खूपदा वारंवार तुमच्यावरती वार केलेला आहे. जेव्हापासून ती व्यक्ती तुम्हाला भेटली, तेव्हापासून तुमच्या आयुष्यात हेच होत गेलं. ह्या गोष्टीला तुम्ही फसत गेला. जाऊ द्या, आज ना उद्या ती व्यक्ती सुधरेल. आज ना उद्या त्या व्यक्तीचं कारण माझ्यात हे सगळं संपेल आणि आम्ही चांगल्या रिलेशनमध्ये येऊ. ही भावना तुमच्या मनात राहिली आणि कधीतरी तुमच्या आयुष्यात हे सगळं संपून जाऊन एक नवीन पायरी तुम्ही चढाल ही आशा होती आणि ही खोटी आशा होती. येस. ही खोटी आशा होती. पण तुमच्या मनात कुठेतरी घर होतं. बघा, इथं हृदयावरती काळा टिक्का आहे. तो कुठेतरी तुम्हाला बघा दिसतोय का? बघा, कधीतरी तुम्हाला वाटत होतं, की माझ्या आयुष्यात सुद्धा स्टार चमकतील, माझ्या आयुष्यात सुद्धा दिवस बदलतील, मी इतका प्युअर आहे, मी इतकं मनापासून प्रेम करते आहे, करतो आहे. समोरचा व्यक्ती सुद्धा माझ्यावरती असंच मनापासून प्रेम करेल, कधीतरी बदलेल. जे झालंय ते होऊन जाऊ दे, पण मला या व्यक्तीला गमवायचं नाहीये. माझ्या आयुष्यात सुद्धा एक चांगला दिवस येईल, चांगली वेळ येईल असं तुम्हाला वाटत गेलं. पण त्या व्यक्तीने तुम्हाला पावलोपावली फसवत गेले. पावलोपावली धोका देत गेले. तुम्ही त्या गोष्टीला फसत गेला. ह्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होतात. तुमचं व्यक्तिमत्व खूप क्लिअर आहे, प्युअर आहे. पण त्या समोरच्या व्यक्तीने त्याचा पूर्ण गैरफायदा घेतला. येस.
गैरफायदा घेतला इथे स्पष्ट दिसतंय. आणि त्या गोंधळामुळे, त्या त्रासामुळे तुम्ही आज सुद्धा व्यवस्थित झोपत नाहीये किंवा तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला वेदना होतात. ह्यामध्ये एकही कारण असं नाहीये, की अ, प्रेमाचं असं एकही कारण नाहीये, की तुमच्यात म्हणजे प्रेम होतं, रिलेशन चांगलं होतं, तुम्ही दोघांचं फिरणं, चांगलं बोलणं, अशा काही गोष्टी आहेत त्या इथे दिसत नाहीयेत अजिबात. कारण चैन्या करणं, हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, की बालिशपणा असल्यामुळे कुठे पैसा जातोय, का जातोय आणि त्यावेळी प्रेम म्हणजे काय? ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील कदाचित. कदाचित तुम्ही त्या वेळेमध्ये वाहत गेला, सगळ्या गोष्टींना फसत गेला. म्हणून कदाचित हा पैसे तुमचे वेस्ट गेले. थर्ड पार्टी सिच्युएशन आली. नंतर तुमच्यावरती विश्वास, अविश्वास दाखवून तुमच्यावरती घाव घालण्यात आले. नंतर तुमची ही आत्ताची परिस्थिती अशी होती, की तुमच्या आयुष्यात एक क्षण असा येऊन गेला, की अंधाराशिवाय आणि अंधारात रडण्याशिवाय पर्याय उरला नाही. इतकी वाईट वेळ तुमच्यावरती आली आणि ती वेळ आणणारी तुमचीच व्यक्ती होती, जवळची व्यक्ती होती. त्या व्यक्तीने विश्वासघात केला. तुम्हाला ही परिस्थिती आणून दिली आणि तुम्हाला ती व्यक्ती सोडून तुमच्यापासून दूर निघून गेली. इतकी वेदना, इतका त्रास देऊन अर्ध्या रात्री जरी तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण आली, आज सुद्धा येते. मोबाईलमध्ये फोटो जरी बघितला, आजही तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये त्या व्यक्तीचा फोटो सुद्धा आहे. तुम्ही सेव्ह करून ठेवलेला आहे. कुणी-कुणी लॉकमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत. पण त्या व्यक्तीची मी अर्ध्या रात्री आठवण आली आणि त्या व्यक्तीचा फोटो बघितला, की अचानकपणे तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. अचानकपणे त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत क्लिअरली, की तुमच्या वेदना किती स्ट्राँग आहेत आणि तुम्हाला त्रास किती स्ट्राँग होत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. बघा, आता जे झालं ते सोडून दिले तुम्ही. वेदना तर आहेच, त्रास तर आहेच. पण कुणाला सांगू शकत नाही. कारण आता फसलंय. सक्सेस झाला असतं तर सगळ्यांनी चांगलं म्हणून वाह-वाह केला असतं. जेव्हा आपण कोसळतो तेव्हा आपल्याला सगळे नावं ठेवण्यापलीकडे काहीच करत नाही. तेव्हा आता तुमचं एक टार्गेट आहे कष्ट, पैसा मिळवणे, स्ट्रगल करणे, परत एकदा उभं राहणे, परत एकदा आयुष्य जगणे. वाटतंय मनाला, की मन लागत नाही, काम करू वाटत नाही किंवा जी गोष्ट झाली आयुष्यात त्यामुळे तुम्हाला आता वाटतं, की हा पैसा तर काय कामाचा आहे? का मिळवायचा? कशासाठी मिळवायचा? एवढं आपलं आयुष्य गेलं संपलं किंवा आपण ज्या व्यक्तीसाठी जगलो त्या व्यक्तीने आपल्याला थर्ड पार्टीशी डील करण्यास भाग पाडले किंवा आपण एवढा विश्वास दाखवला, आपण वारंवार त्या व्यक्तीचा त्रास सहन केला. आणि आता मला पैसा घेऊन काय करायचं? तरी सुद्धा वाटतं नाही, हार मानणार नाही. मी जे काही झालं त्याच्यावरती मी परत एकदा मेहनत करेन. सगळ्याला सिद्ध करून दाखवेल. त्या व्यक्तीला मी सिद्ध करून दाखवेल, की मी परत एकदा उभा राहणार आहे आणि परत एकदा आयुष्य एका थाटामाटात जगणार आहे. जगासाठी नाही, पण ज्या व्यक्तीने मला फसवलं त्या व्यक्तीसाठी मला परत कष्ट करायचे आहे आणि परत उभा राहायचे आहे. आणि हे संकट कुठेतरी कमी होईल याची आपण आशा करूयात, की पुढच्या पिढीमध्ये पुढचे काळच आपल्याला काही सांगत आहेत. जेणेकरून तुमचं स्वप्न कंप्लीट होईल का? हे स्वप्नच आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सगळं बदलण्यात येत आहे आणि हे कार्ड तेच दर्शवत आहे, की खूप चतुरपणे, खूप चलाक्षपणे किंवा अ, एका अशा याच्यामध्ये आता आहात, की तुम्ही पास्ट मधल्या सगळ्या गोष्टी झालेल्या अनुभवाची शिदोरी आता तुमच्या सोबत आहे. पण भविष्यात जाऊन हे स्वप्न परत पूर्ण करायचं आहे. तुम्हाला स्ट्रगल खूप करावं लागणार आहे. ड्रीम आहे, स्वप्न आहे, की मला ह्यातून सगळ्यातून बाहेर पडून परत एकदा उभं राहायचं आहे. हे तुमचं स्वप्न कंप्लीट लवकर होईल का? येस. एका कार्डमध्ये जे आहे ते एक व्यक्ती नाराज आणि निराश होऊन बसलेला आहे. कॉइनकडे बघत आहे. कारण पहिल्यापासून जी आपली रीडिंग होती ती कॉइन संदर्भात आणि थर्ड पार्टी संदर्भातच होती आणि विश्वासघात. आणि इथं बरोबर ज्या व्यक्तीने स्वप्न बघितलं, ड्रीम होतं त्या व्यक्तीचं, ती व्यक्ती बघा आणि लगेच हे दुसरं कार्ड ज्यावेळेला त्याचं स्वप्न पूर्ण होईल का मी म्हटल्यानंतर हे कार्ड येणं आणि हा राजा परत एकदा उभं राहणं. हे राजाचं परत एकदा उभं राहणं, एक वर्चस्व परत एकदा सिद्ध करणं. हे तुमच्यामध्ये आहे आणि हे तुम्ही करणार आहे आणि हे स्ट्रगल आणि हे संकट तुमच्यावरून टळताना दिसत आहे, लांब जाताना दिसत आहे. आणि ह्याचे भागीदारी कोण आहे किंवा तुम्ही स्वतः स्ट्रगल करून उभे राहणार आहात का? हे आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. देवताचा आशीर्वाद आहे का? स्वतःच कार्ड आले. येस. श्री स्वामी समर्थ. साक्षात कार्ड असं इकडे उडून पडलं. श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या अंगावर काटे येत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही.
स्वामी समर्थांची सेवा तुम्ही करत असाल, तर त्यांना सोडू नका. त्यांच्यावरती हे सगळं सोपवून द्या. ते तुम्हाला यातून बाहेर काढतील. दुसरी गोष्ट तुम्ही बाळूमामाची सेवा करत असाल किंवा अमावस्या पौर्णिमेला बाळूमामाला जात असाल, तर ती सुद्धा सेवा तुम्ही सोडू नका. कारण ते सुद्धा दैवत खूप बलशा बलशाली आहे. तर त्या देवाचा भंडारा जरी लावला, तर आपल्या आयुष्यातलं सगळं बदलून जातं. जर अमावस्याचा वर्षातून एकदा मी एकदाच गेले, कारण मला प्रवास सहन होत नाही तरी सुद्धा मी गेले. पण तेव्हापासून माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत. बाळूमामाचा आशीर्वाद खूप छान आहे. मनापासून कोणतीही भक्ती केली तर कधीच आपल्याला ती पावते. माझी इच्छा होती की बाळूमामापर्यंत एकदा जावावं आणि त्यांचं दर्शन घ्यावं. कारण मला सतत जाणं शक्य नाही. आम्ही सांगलीचे आहोत आणि कोल्हापूरच्या पुढे ते बाळूमामाचे स्थान आहे. इथून जायला 4 तास बरोबर लागतात. 4 ते 4.5 तास आणि यायला 4 ते 4.5 तास असा इतका मोठा प्रवास होतो. त्यामुळे मला जमत नाही. उलटी करून असं मला प्रवास होतच नाही. त्यामुळं मी जातच नाही. एकदा गेले, काय होईल ते होईल म्हटलं, पण मला बाळूमामाचं दर्शन एकदा घ्यायचं आहे. तिथून जातीपर्यंत चांगलं व्यवस्थित गेले, पण तिथून घाटाचा थोडासा बाळूमामाच्या दर्शनाच्या अगोदर तिथं घाट आहे. त्या घाटामध्ये तिथून मला उलट्या सुरू झाल्या की येईस्तोपर्यंत घरात. मी असं बेशुद्ध पडते की काय, असं माझी इतकी वाईट अवस्था झाली होती. पण माझ्या मनाला इच्छा होती की मी तिथपर्यंत जावं आणि मी तिथपर्यंत गेले. मला मला बाळूमामाने जो आशीर्वाद दिलाय, त्या आशीर्वादाने मी आज कुठेतरी उभा आहे. आयुष्याचे मार्ग सगळे उलगडत चाललेले आहेत. हा मोठा माझा अनुभव आहे. खूपदा मी इथं बाळूमामाची मेंढरं आली होती किंवा त्यांचा बघा क्रमांक 7 इथं आमच्या इथे येतो. तो सुद्धा आला होता. त्या मेंढ्यांच्या गळ्यात मी ओटी बांधली होती. पण मला त्याचा गुण आला नाही म्हणून मी बाळूमामाला डायरेक्ट विचारलं, "देवा मला इतकं का त्रास देत आहेस? काय माझं चुकलं आहे किंवा काय?" तेव्हा मी तिथपर्यंत गेल्यानंतरच मला सगळ्या गोष्टीचा उलगडा होत गेला. असं नसतं की देव नाहीये. आपल्या इथून जर श्रद्धा असेल तर सगळ्या गोष्टी होत असतात. मग इथंच पण तेच आहे. तुम्ही खूप वाईट त्रास सहन केलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला हे देव आहे. आणि ह्या देवाने तुम्हाला तारलेलं आहे आणि तुमचं संकट या देवाने बाजूला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण तुम्ही फसलाय. चूक नसताना फसलाय. तेव्हा हा देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. तेव्हा देवाचा अधिकार चालतो, की यातून तुम्हाला बाहेर काढायचं. आणि हे राज्य हे एखाद्या सरकारासारखं, एखाद्या राजासारखं, एखाद्या चांगले व्यक्तिमत्व तुम्हाला द्यायचं हे स्वामींनी ठरवलेलं आहे. ज्या गुरूंना तुम्ही मानतात. येशू ख्रिस्तांची सुद्धा मला एनर्जी आहे बरं का. खूप जण असं नाहीये की अ, येशू ख्रिस्तांची सुद्धा भक्ती खूप जण करतात. असं नाहीये की ते गोव्याला किंवा मुंबईला, पुण्याला असं नाहीये. कोणीही करायला लागलेलं आहे भक्ती. आता कोणाच्याही समाजामध्ये कुठंही ज्यांना ज्या देवाचं पटतं किंवा ज्या देवाचा गुण आहे किंवा ज्या देवावरती श्रद्धा बसते, प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वामी सेवा म्हणा, येशू ख्रिस्तांची सेवा म्हणा किंवा आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणा, देवीची किंवा आराध्य दैवत आपलं कोणतं असेल त्याची सेवा म्हणा आणि गणपती बाप्पांची सेवा म्हणा. ह्या सगळ्या सेवा आपल्याला तेव्हा लागू होतात जेव्हा आपल्या इथून विश्वास असतो. तसंच मी सांगते आहे, ज्या देवाला तुम्ही मानताय त्या देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि त्या देवाने ठरवलंय, की तुमची चुकी नाहीये आणि ह्यातून तुम्हाला यश देऊन एका मोठ्या पर्वतावर नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे. हा स्वामींचा निर्णय आहे. बस आता स्वामींचं कार्ड आलंय त्यामुळं दुसरी कार्डाची गरज नाहीये इथं. जे